सर्वांना माझा नमस्कार. मी मृणाली अजित कांबळे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज आपण सर्वजण इथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज अशा एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तुमचे विचार तुमचे आयुष्य घडवतात. तुमचे विचार तुमचे आयुष्य घडवतात. तुमचं मत जे विचार करतं तेच घडतं. तुमच्या मनात जो विचार सुरू असतो तेच प्रत्यक्षात येतं. जर आपण सकारात्मक विचार केला तर सकारात्मक आणि सकारात्मकच घडेल. जर आपण नकारात्मक विचार केला तर नकारात्मक आणि नकारात्मकच घडेल. म्हणून आपण कधीही चांगलाच विचार केला पाहिजे. जर चांगला विचार केला तर चांगलंच घडणार. यावरून मी एक उदाहरण सांगू इच्छितो. एके दिवशी एका कैद्याला शिक्षा द्यायची होती. शिक्षा म्हणजे काय? शिक्षा म्हणजे फाशी देणे. तर त्या कैद्याला तिथे काही अधिकारी व शास्त्रज्ञ व गावकरी आले होते. त्यातील एका शास्त्रज्ञाने सांगितले, त्याला शिक्षा न देता त्याला सर्पाचा दंश देऊया. त्यातील एका गावकऱ्याने जाऊन त्या कैद्याला सांगितले की तुला परवा सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार सुरू होता की मला सर्पाचा दंश होईल आणि मी मरेल. मला सर्पाचा दंश होईल आणि मी मरेल. हा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये सारखा येत होता. तो दिवस आला. सकाळचे 10 वाजले. सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ व गावकरी आले होते. त्यातील एका शास्त्रज्ञांनी त्या कैद्याच्या डोळ्यावर एक कापडाची पट्टी बांधली आणि 2 टचण्या घेतल्या आणि त्या 2 टचण्या त्या कैद्याला टोचल्या. त्या कैद्याला वाटले सर्पाचा दंश झाला आणि पुढच्या काही 1.5 तासात त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि पुढच्या काही अर्ध्या तासातच तो मरण पावला. प्रत्यक्षात त्याला सर्पाचा दंश झाला होता का? तर नाही. त्याच्या मनात एकच विचार होता की मला आता सर्पाचा दंश होईल आणि मी मरेल. या विचाराने त्याला मारून टाकलं. जे प्रत्यक्षात घडतं ते आपल्याला मारत नाही. जो आपल्या मनात विचार असतो तेच आपल्याला मारून टाकत असतं. म्हणून आपण चांगला विचार केला पाहिजे. अति सामर्थ्य, अति प्रचंड सामर्थ्य. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जंगलातील सर्वात हुशार प्राणी कोण? तर कोल्हा. आणि जंगलातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोण? तर चित्ता. आणि जंगलातील सर्वात उंच प्राणी कोण? तर जिराफ. आणि जंगलाचा राजा कोण? सिंह. सिंह का जंगलाचा राजा? तो हत्तीसारखा ठिप्पाड नाही, कोल्ह्यासारखा हुशार नाही, चित्त्यासारखा वेगवान धावणारा नाही, जिराफासारखा उंच नाही, तरी देखील सिंह जंगलाचा राजा का? एके दिवशी एका व्यक्तीने सिंहाला विचारले, तू जंगलाचा राजा का? तर त्यावर सिंहाने सांगितले की मला वाटतं म्हणून. आपल्याला यावरून हे शिकायला मिळतं की आपल्याला वाटतं म्हणून आपण काहीही करू शकतो. म्हणून तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच गाठू शकता. यावरून मी एक उदाहरण सांगू इच्छितो. सचिन तेंडुलकर यांना इयत्ता 4थी मध्ये कळाले की ते चांगली फलंदाजी करू शकतात. यावर त्यांचे वडील त्यांना म्हणाले, तुला हे करायचंय ना तर तू ते कर. तेव्हापासून सचिन तेंडुलकर खेळत राहिले आणि 16व्या वर्षी ते मैदानावर उतरले आणि जागतिक कीर्तीचा फलंदाज बनले. इरफान पठाण देखील त्यांना इयत्ता 9वी मध्ये कळाले की ते चांगली फलंदाजी करू शकतात. तेव्हापासून तेही खेळत राहिले आणि तेही एके दिवशी मैदानावर उतरले आणि भारतीय संघात पोहोचले. पण इरफान पठाण यांना सचिन तेंडुलकरांच्या इतके यश मिळाले नाही. का मिळाले नाही? इरफान पठाण यांना सचिन तेंडुलकरांच्या इतके यश का नाही मिळाले? कारण इरफान पठाण यांनी त्यांचे ध्येय खूप वेळाने ठरवले होते व त्याची प्रॅक्टिसही खूप वेळाने केली होती. पण सचिन तेंडुलकर यांनी त्यांचे ध्येय खूप आधी ठरवले होते व त्याची प्रॅक्टिसही खूप आधीपासून केली होती. म्हणून इरफान पठाण यांना सचिन तेंडुलकर इतके यश मिळाले नाही. म्हणून तुम्ही तुमचे ध्येय आता लगेचच ठरवा आणि ते ध्येय पूर्ण होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास हे 3 गुण अंगीकारून घेऊन प्रयत्न करीत राहा. मग तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच गाठाल. धन्यवाद.